राज्यामध्ये आज तिथीनुसार शिवजयंतीचा उत्साह. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेकडून राज्यभरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन. नागपुरातील महाल परिसरात शिवजयंती सोहळा. छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजन्मोत्सव सोहळा तिथीप्रमाणे नागपुरामध्ये साजरा. शिवतीर्थ महाल परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सोहळा साजरा. पहाटेपासूनच विधिवत आणि पारंपरिक पद्धतीनं कार्यक्रमाचं आयोजन. अजित पवार विमान अपघात प्रकरणात पार्थ पवार आणि कुटुंब मोदींची भेट घेणार. झी 24 तासला विश्वसनीय सूत्रांची माहिती. अजितदादांचा घातपात झाला असल्याची कुटुंबाला शक्यता. तसंच VSR कंपनीची विमानसेवा बंद व्हावी, अजित पवारांच्या कुटुंबाची इच्छा. मुंबई महापालिका प्रभाग समिती निवडणुकीमध्ये ठाकरेंना धक्का. माजी महापौर श्रद्धा जाधव यांचा पराभव. मनसे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची रणनीती अयशस्वी. शिंदेंच्या शिवसेनेकडून लाडक्या बहिणीला राज्यसभेवर संधी. ज्योती वाघमारेंना संधी दिल्यानं अनेक नाराज. कीर्तिकर अडसूळ शेवाळ्यांच्या मनधरणीचं शिंदेंसमोर आव्हान. धर्मांतर विरोधी कायद्याला अखेर राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. लवकरच अध्यादेश निघणार. कायद्यामध्ये 5 लाखांचा दंड तर 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद. लेबनॉनवर इस्रायलकडनं बॉम्ब हल्ले. लेबनॉनमध्ये दिसले धुराचे लोट. लेबनॉनमध्ये 102 जणांचा मृत्यू. लेबनॉनमधून नागरिकांचं पलायन. इराणकडून मध्य इस्रायलवर क्लस्टर बॉम्बनं हल्ले. क्लस्टर बॉम्बनं सुसज्ज क्षेपणास्त्रांनी हल्ले. तेल अविवमध्ये इराणकडून भीषण हल्ले. हल्ल्यानंतर तेल अविवमध्ये मोठं नुकसान. इस्रायलवर इराणकडून बॉम्ब हल्ले सुरूच. युद्धाचा केळी निर्यातीला मोठा फटका. केळी उत्पादकांना 700 कोटींचा फटका बसणार. केळीचे 1,500 ते 1,750 कंटेनर अडकले. हजारो कोटींचं नुकसान. व्यापारी चिंतेत. युद्धाचा भडका आणि भारताला झळा. होर्मुझची सामुद्रधुनी बंद. मालवाहतुकीचा मार्ग विस्कळीत. खनिज तेलासह गॅस पुरवठा ठप्प. बासमती तांदूळ, खतं, हिरग उद्योगालाही फटका. गोवंडीमध्ये लिंबोणी बागमध्ये राहत्या घरावर बुलडोजर. 60 वर्षांपासून राहणारे नागरिक रस्त्यावर. घरं तोडताना पाहून महिलांचा आक्रोश. नवी मुंबईच्या कोपरखैरण्यामध्ये शिकवणी वर्गादरम्यान स्लॅब कोसळला. दुर्घटनेमध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू. 12 मुलं जखमी. हिंगोलीमध्ये घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू मिळणार. 28 वाळूघाट घरकुल लाभार्थ्यांसाठी राखीव. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची माहिती. घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू मिळणार. रत्नागिरीमध्ये तापमानाचा पारा वाढला. जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईची समस्या. 343 गावांना पाणी टंचाईची झळ बसण्याची शक्यता. कडक उन्हामुळे तलाव विहिरींनी गाठला.